काय ना पितळेचा स्वामींना रेखामा ओढायला लावला होता. त्याच्यामधून ज्वाळा धूर अग्नी काढून दाखवले. तेव्हा त्यांना माफी मागून घातलेला शर्ट आहे. त्याच्यावर सगळी मुसलमान भाषा उर्दू. 7.5 फूट हाईट होती, हात गुडघ्याच्या खाली. ते गळ्यातले माळ त्यांच्या कोयता कोराड त्रिशूळ डमरू चौरीच्या अमर छत्र. स्वामीने कोकणामधल्या डोंगरे शास्त्रींना वीरभद्र अवतार दाखवले. त्यावेळी वापरले वस्तू आहेत ते. आणि अंगणामध्ये जे वीर आहे ना, 80 फूट खोल पाणी नव्हते त्याच्यामध्ये. स्वामीने याच्यामध्ये लघुशंका केलं, पाणी आलेलं आहे. कुशावर तीर्थ नाव आहे त्याचं. तेव्हा मोटार गाडी नसायचे, मेण्यात बसून स्वामी फिरायचे सगळीकडे. मेण्यातले आणि एक लंडनची कोड्या कंपनी आली होती भारतामध्ये पहिल्यांदा. त्या स्वामींना विचारता फोटो काढले होते चोरून. ते उघडून बघितले, सगळे माकडांचे फोटो निघाले. मग नंतर 5व्या गुरुवारी परमिशन घेऊन फोटो काढले. त्यावेळी आलेले रिअल्स फोटो त्यांचे. ते मालोजीराजे भोसलेंच्या राजवाड्यातल्या अक्कलकोटच्या. हे वटवृक्ष झाडाखालचं आहे. हे सोलापूरला चिंतोपण टोळ. हे आमच्या उज्या हाताला वाटले ना सोळप्पा महाराज. हे आमचे खापरपण गाव. आता आमची 5वी पिढी. त्या वाड्याला 166 वर्ष झाली. देवळात मूळ समाधी आळंदी पेशी ज्ञानेश्वरांची सेम समाधी. आतमध्ये खंडोबा गणपती महादेव त्यांनी आपल्या हातून स्थापना केलेली आहे. पाहुणे म्हणून त्यांना वर बसून स्वामी खाली. त्यावेळी पंडित लोक त्यांना क्वेश्चन केले, महाराज तुम्ही चालते बोलते देव असताना परत दगडा धोंड्याचे देव कशाला बसवता? स्वामी म्हणले दगडा धोंड्याचे नाही, हे सगळे माझे पाहुणे आहेत. मी जिथं जातो ते माझ्यावर असतात म्हणून त्यांना वर बसून मी खाली बसणार आहे. ते वर बसले स्वामी. तिथं आत जावा.